नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपणा सर्वांचं पुन्हा एकदा एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का त्याऐवजी फक्त जुन्याच योजनांची बोलवण होणार असा आता प्रश्न पडायला शेतकऱ्यांना सुरुवात झालेली आहे. कारण अर्थसंकल्प हा 3 मार्च ते 21 मार्च या दरम्यान सादर केला जाणार आहे. 10 मार्च रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे बजेट सादर करणार आणि त्या बजेटमध्ये शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा विषय मांडला जाणार आहे का? कारण सरकार सध्या तरी जुन्याच योजनांची बोलवण करत आहे. काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा देशाचे मंत्री अमित शहा यांनी घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे वितरित केलेले आहेत. त्यांच्या त्या भाषणामध्ये कुठे अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांचा काही मुद्दा घेण्यात आलेला नाही किंवा अर्थसंकल्पामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असं कुठे बोललेलं नाही. फक्त हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री यांनी नाना पटोलेंनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले की आमच्या जाहीरनाम्यात कर्जमाफी आहे आणि ती कर्जमाफी आम्ही देणार आहोत. त्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री कुठेही कर्जमाफीविषयी बोललेले नाहीत. मग आता अर्थसंकल्प सादर व्हायला काही दिवस बाकी आहेत, कारण 3 मार्चला सुरुवात होणार आहे, अधिवेशन सुरू होणार आहे आणि 10 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि जवळपास आता फेब्रुवारी महिना सरत आलाय. 2-4 दिवस बाकी फेब्रुवारी महिन्यातले आणि तो फेब्रुवारी महिना संपणार. 3 मार्चला अधिवेशन सुरू होणार आणि त्या अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी काय दिलं जाणार शेतकऱ्यांना काहीच माहित नाही. त्याच्यातच राज्यातील शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ असं आश्वासन महायुती पक्षांनी दिलं होतं आणि ते आता जे मुख्यमंत्री साहेब आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी प्रत्येक भाषणामध्ये शेतकऱ्यांना आम्ही सरसकट कर्जमाफी देऊ, 7/12 कोरो करू असं सांगितलं होतं. पण आता तेच मुख्यमंत्री साहेब काही बोलत नाहीत का? मग याच्यावरती असं म्हणायला हरकत नाही की लबाडांचं अवतरण जेवल्याशिवाय खरं नाही. कारण हे असं सध्या चालू आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकरी कर्जमाफीची आस लावून बसले आणि सरकार जुन्याच योजनांची बोलवण करते, जुन्याच योजना आणते, जुन्याच योजनांचे पैसे वाटप करते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काही नाही. आतापर्यंत किती शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही आणि जो पीक विमा घोटाळा झालाय त्या पीक विमा घोटाळ्यावरती कोणी अजून काय झालं त्याची प्रतिक्रिया अजून मांडलेली नाही. मग तो घोटाळा करणारे शेतकरी दुसरेच आणि जे ओरिजिनल शेतकरी त्या शेतकऱ्यांना पीक विमा नाही आणि त्या पीक विम्याचं काही अजून माहितीच नाही. दुष्काळीचं अनुदान आहे, त्या अनुदानातून वाटप सुरूच आहे. शेतकऱ्यांना पीक विमा नाही, कर्जमाफीचं आश्वासन दिलं, त्या आश्वासनाची काही प्रतिक्रिया अजूनही मांडलेली नाही. आणि ज्यावेळेस आता अर्थसंकल्प सादर होण्याचे दिवस काही बाकी आहेत त्याच्यातही शेतकऱ्यांना आशा लागलेली की कर्जमाफी होणार का? कारण कर्जमाफी ऐवजी महाविकास आघाडीने जे सरकारच्या काळामध्ये उर्वरित 346 कोटी प्रोत्साहन अनुदान आणि 49,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठीची तरतूद आगामी अधिवेशनात करण्यात येईल असं सांगण्यात येते. ही जुनी योजना सांगून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असंही सरकार करू शकते, कारण सरकारने तर सांगितलंच नाही, बँकांना कोणते आदेश नाही, शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा डाटा मागवला नाही. मग अधिवेशन इतके जवळ येऊन ठेपलंय तरी त्याबाबत कोणती शेतकऱ्यांची माहिती गोळा करणे सुरू नाही का काहीच नाही. का पीक विमा वाटपाबाबतही अजून काही प्रतिक्रिया नाही. फक्त पीक विमा आम्ही इतक्या शेतकऱ्यांना दिलाय कोणत्या शेतकऱ्यांना? प्रत्येक जिल्ह्यामधून कमेंट येतात की आमच्या जिल्ह्यातील पीक विमा कधी मिळणार. अग्रिमचा पीक विमा नाही, 75% पीक विमा नाही, कोणताच पीक विमा शेतकऱ्याला मिळाला नाही. अग्रिम पीक विमा मिळण्याचा मुदतही संपलेली आहे. मग शेतकऱ्यांनी काय आशा करायची सरकारकडून? कारण छत्रपती शिवाजी महाराज योजनेमध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांना तुम्ही त्या योजनेमध्ये पात्र होते म्हणून महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेमध्ये ग्राह्य धरण्यात आलेलं नाही. जवळपास 6 लाख शेतकरी असे आहेत की त्यांना त्या योजनेमध्ये नुसते हकालपट्टी करण्यात आलेली आहे. शेतकरी सांगतात आमचे त्या बी यादीत नाव होतं या बी यादीत नाव होतं, आम्हाला कर्जमाफीचं काहीच नाही, आमची कर्जमाफी झालीच नाही. जवळपास 5,995 कोटी रुपयाची कर्जमाफी होणे अजून बाकी आहे. लक्षात ठेवा, पहिलीच कर्जमाफी जी छत्रपती शिवाजी महाराज योजने अंतर्गत कर्जमाफी दिली होती आणि महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना अंतर्गत कर्जमाफी दिली होती, त्यातील 5,995 कोटी रुपयाची कर्जमाफी अजून देणं बाकीच आहे. आणि त्याच्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एक आश्वासन दिलं होतं की आम्ही सरसकट 7/12 कोरा करू, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि ते तर मिळत आहे अजून. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना नेमकं समजायचं काय की सरकार कर्जमाफी करणार आहे का? त्यात 50,000 प्रोत्साहन अनुदान जे शेतकऱ्यांना द्यायचं बाकी आहे तेही अजून दिलंच नाही. म्हणजे जे शेतकरी आपलं रेग्युलर कर्ज भरत होते त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी
मिळाली नव्हती त्या शेतकऱ्यांना आम्ही दिलासा म्हणून 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देऊ असं सरकारनं सांगितलं होतं. ते प्रोत्साहन अनुदान नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही. 2-2 कर्जमाफीच्या योजना राबवल्यात, काही काही शेतकऱ्यांची नावं आली पण त्यांना त्या योजनेचा लाभ मिळाला नाही. मग या अधिवेशनात रखडलेले प्रोत्साहन अनुदान दिले जाईल आणि कर्ज माफीबाबत सध्या तरी काही चर्चा नाही, काही हालचाली नाहीत. रखडलेले विषय मार्गी लावले जातील असं बाबासाहेब पाटील सहकार मंत्री यांनी सांगितलेलं आहे. बघा तुम्ही, तुम्हाला क्लिप पुढे भेटली तर त्यांनी ते सांगितलेलं आहे. आणि ही माहिती मी जी तुम्हाला जी सांगतोय ती माहिती वृत्तपत्रामध्ये दिलेली आहे. अग्रवन सकाळच्या वृत्तपत्रामध्ये ही माहिती दिलेली आहे. बाळासाहेब पाटील यांची मुलाखत पत्रकाराने घेतली असेल, त्या पत्रकारांना हे उत्तर त्यांनी दिलेले आहे, जे तुम्हाला मी सांगतोय की राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे आश्वासन महायुती पक्षाने दिले असले तरी सध्या तरी कर्जमाफीऐवजी महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातील उर्वरित 346 कोटी प्रोत्साहन अनुदान आणि 49,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठीची तरतूद करून आगामी अधिवेशनात बोलवण करण्यात येणार आहे, असंही इथे पत्रकारामार्फत सांगण्यात येते. हे मनानं सांगत नाही, पत्रकारांना दिलेले. हे तुम्ही जे तुम्हाला न्यूज पाहिजे असेल तर तुम्ही न्यूज स्क्रीनवर बघू शकता. मग शेतकऱ्यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का, अर्थसंकल्पात फक्त उर्वरित शेतकऱ्यांनाच कर्जमाफी दिली जाणार, हे बघण्यासारखं आहे. कारण सरकारने याच्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. याच्यावर तुमचं मत काय, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. शेती, माती आणि संस्कृतीसाठी कर्जमाफीच्या अपडेटसाठी आपल्या मराठी टार्गेट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नक्कीच करा. भेटूया मित्रांनो नवीन अपडेट आणि कर्जमाफीचं नवीन काही माहिती मिळायला. नक्कीच भेटू. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.